हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझी कहाणी तुमच्याबरोबर मी शेअर करते. मग जेव्हा माझ्या हस्बंडची फॅमिली मला सेकंड टाईम पाहायला आले तेव्हा त्याच्या मोठ्या भावाने मला काही प्रश्न विचारलेच नाही, पण त्याच्या मोठ्या वहिनीने मला एक प्रश्न विचारला, तू काय काम करते? मी त्यावर म्हणाली, मी सिनियर अकाउंटंट आहे एका कंपनीमध्ये. इथे मी काहीच उल्लेख केला नाही मी चार्टेड अकाउंटंट आहे. यामध्ये असं काहीच विचार होत नाही मी चार्टेड अकाउंटंट आहे. आणि माझ्या मामाने माझ्या नवऱ्याच्या घरी सांगितलं होतं मुलगी CFM मध्ये काम करत होती. त्यावर माझ्या सासरच्या लोकांना असं वाटलं, हा आता समोरची मुलगी चार्टेड अकाउंटंट आहे. माझ्या सासरच्या माणसांना वाटलं तिच्याकडे लॅपटॉप आहे, तिच्याकडे गाडी आहे आणि आता आम्हाला पैसे छापण्याची मशीनच मिळत आहे, तर व्हाय नॉट आपणही आपल्याकडून सगळ्या गोष्टी खोट्या सांगून ह्या मुलीला फसवायचं. आणि लिटरली फसवलंही त्यांनी. मला या गोष्टीचं खंत नाही आहे, त्यांनी मला फसवलं, पण या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की मी फसली. त्यामुळे अशा माणसांच्या नादाला लागून माझे काही वर्ष खूप फुकट गेले आणि ॲक्च्युली खूप नुकसान झालं माझं. पण ठीक आहे, आज जे काही चांगलं घडत आहे ते माझ्या नशिबातच होतं. अँड आय एम सो थँक्स टू गॉड की देवालाही माझं आयुष्य सुरळीत करायचं होतं, म्हणून जे काही घडलं ते चांगल्यासाठीच नक्कीच घडलं. आणि आता मी खूप खुश आहे. याच गोष्टीचं मी देवाला आभार मानते. आता सेकंड मीटिंग झालीच होती. मग तुम्हाला माहीतच आहे मुलीच्या लग्नासाठी काय काय केलं जातं. बसेस बघितले जातात, परत हॉल बघितले जातात आणि त्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट माझा सासरा पुढे 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 करत होता. आम्हाला बोलायचा, तुम्ही हॉल बघा, तुम्ही बस बघा. पण जेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघायला गेल्यावर आम्हाला कॉलवरून हे सांगितलं जायचं, आम्ही बस बघितली, आम्ही हॉल बघितला, आमच्याकडेच लग्न होणार आहे, आम्हीच बस करणार आहोत. आणि सासऱ्यांचं हे असायचं, तुम्ही फक्त आम्ही सांगतो तेवढे पैसे पुरवत जा. आणि लिटरली माझ्या सासू सासऱ्याने मला बिल न दाखवता माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत. मला स्वतः कांजूरमार्गमध्ये बोलवून घ्यायचे आणि त्यांच्या मी बोलवण्याप्रमाणे एकटी त्यांच्याकडे जायची आणि ते माझ्याकडून पैसे घ्यायचे. मला त्यांच्या बोलण्यात खूप गुरफटवायचे. मला काहीच कळायचं नाही काय चालू आहे. मी एज्युकेटेड आहे, मी इंडिपेंडेंट आहे, मी हुशार आहे, एवढं सगळं असून सुद्धा मला खूप फसवण्याचा प्रयत्न करायचे ते. ॲक्च्युली मी त्यांच्यामध्ये जायची ना, माझं डोकंच काही काम करायचं नाही. असं वाटायचं ना इथे खूप काही विचित्र चाललंय, पण माझ्याकडून काहीच रिॲक्शन यायचं नाही. आणि ते तसं का व्हायचं याचं कारण मला नंतर मिळालं आणि ते काय कारण आहे मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. थँक्यू.